स्क्रीन दिसते? स्क्रीन दिसते काय? ठीक आहे. लेट अस सी एक्झाम्पल डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. कंपोजिट फंक्शनची एक्झाम्पल कशी सॉल्व्ह करायची? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स साइन इनवर्स रूट एक्स दिलेलं आहे. आता आपल्याला काय दिलंय? फंक्शन दिलेलं आहे, त्याला पहिला y इक्वल टू सपोज केला, y इक्वल टू साइन इनवर्स एक्स रूट एक्स दिला असेल तर क्वेश्चन असतोय फाइंड dy अपॉन dx. y न देता फक्त फंक्शन दिला तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हटलं जातं. आता स्टँडर्ड फंक्शन कुठलं आहे आपला? साइन इनवर्स रूट एक्स ऐवजी एक्स असता तर साइन इनवर्स एक्स हा आपला स्टँडर्ड फंक्शन आहे. पण एक्स ऐवजी इथे काय आलेलं आहे? रूट एक्स. रूट एक्स म्हणजे अल्जेब्रिक फंक्शन आहे, तर हा कंपोजिट फंक्शन झाला. समजला फरक काय? स्टँडर्ड फंक्शन म्हणजे काय आणि कंपोजिट फंक्शन म्हणजे काय? साइन इनवर्स एक्स हा आपला स्टँडर्ड फंक्शन आहे, पण इथं एक्स ऐवजी काय आलेलं आहे? रूट एक्स आलेला आहे, म्हणजे परत फंक्शन आलेलं आहे. म्हणजे हा झाला कंपोजिट फंक्शन. स्टँडर्ड फंक्शन म्हणजे काय? साइन इनवर्स एक्स. एक्स असेल तर फंक्शन. आता इथं रूट एक्स ऐवजी लॉग एक्स आला तर तो परत कंपोजिट झाला का? एक्स ऐवजी फंक्शन येतोय. कळालं? स्टँडर्ड फंक्शन म्हणजे काय आणि कंपोजिट फंक्शन म्हणजे काय? बोला. आवाज येतोय काय? साइन इनवर्स एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स हा आपला स्टँडर्ड फंक्शन आहे, बरोबर काय? इथं काय आलेलं आहे? एक्स न देता रूट एक्स दिलेला आहे. इथं स्टँडर्ड फंक्शन नव्हे. स्टँडर्ड फंक्शन काय आपला? साइन इनवर्स एक्स हा स्टँडर्ड फंक्शन. पण इथं एक्स ऐवजी काय आलेलं आहे? रूट एक्स आलेला आहे, बरोबर ना? म्हणजे हा झाला कंपोजिट. एक्स ऐवजी रूट एक्स येतोय. एक्सच्या ऐवजी एखादा दुसरा कोणता ई रेस टू एक्स असेल, साइन इनवर्स ई रेस टू एक्स म्हणजे एक्स ऐवजी ई रेस टू एक्स आला तर झाला कंपोजिट. कळलं? लेट्स सी. ओके, लेट्स सी. आता याचा रेडिओ कसा घ्यायचा? तर पहिला काय म्हणतोय मी? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे दोन्ही साईडला आपल्याला डी बाय डी एक्स डेरिव्हेटिव्ह अटॅच करायचं आहे. म्हणजे वन साईडला डेरिव्हेटिव्ह अटॅच केला. वाय आहे, वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे डीवाय अपॉन डी एक्स झाला. आणि या साईडला फंक्शन काय? कंपोजिट फंक्शन आहे, साइन इनवर्स रूट एक्स याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स अटॅच केला. आता आपल्यापाशी कंपोजिट फंक्शनचा फॉर्म्युला आहे. स्टँडर्ड फंक्शन काय? साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्सचा स्क्वेअर आहे, साइन इनवर्स एक्सचा. पण इथं काय? एक्सच्या ऐवजी फंक्शन आलेलं आहे, त्यामुळे एक्सच्या ऐवजी फंक्शन पुटअप केला. दिलेलं एक्झाम्पल फक्त स्टँडर्ड फॉर्म्युलावर कम्पेअर करतोय आपण. साइन इनवर्स कंपोजिट फंक्शनचे फॉर्म्युले दिलेत. साइन इनवर्स एक्स नाही आहे, इथं फंक्शन आहे. साइन इनवर्स फंक्शन म्हणजे काय? 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस फंक्शनचा स्क्वेअर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. एक्सच्या ऐवजी काय आलेलं आहे? रूट एक्स आलेला आहे, त्यामुळे रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह पण मल्टिप्लाय केला. कळालं? कंपोजिट फंक्शनचा फॉर्म्युला आहे साइन इनवर्स एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे रूट एक्स आहे. स्टँडर्ड फंक्शन काय? साइन इनवर्स एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय? 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्सचा स्क्वेअर, पण इथं एक्स नाही आहे, रूट एक्स आहे. फंक्शन लिहिला त्याचा स्क्वेअर इनटू एक्सच्या ऐवजी फंक्शन येतोय, त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय केला. कंपोजिट फंक्शनचा फॉर्म्युला बघितला तुम्ही तर साइन इनवर्स ऑफ फंक्शन दॅट इज 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस फंक्शनचा स्क्वेअर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन. फंक्शन म्हणजे काय? रूट एक्स. फॉर्म्युला आहे. कळलं? ओके, लेट सी. आता काय करायचं आपल्याला? फक्त हा रूट आणि स्क्वेअर, स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होईल, फक्त एक्स राहणार. म्हणजे 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस रूट एक्सचा स्क्वेअर ॲज इट इज होतोय. आणि हा डेरिव्हेटिव्ह आपल्याला एक्सपांड करायचा. पहिली टर्म ॲज इट इज ठेवली, ती नंतर एक्सपांड करू आपण. 1 अपॉन रूट एक्स स्टँडर्ड फॉर्म्युला पेशी डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स दॅट इज 1 अपॉन 2 रूट एक्स. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युला आहे दॅट इज इक्वल्स टू 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस, इथं स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होईल, फक्त एक्स राहणार. आणि 2 रूट एक्स मल्टिप्लायला घेतोय. न्यूमरेटरला मल्टिप्लाय बाय न्यूमरेटर घेतला, डिवाइडला 2 रूट एक्स, त्याला मल्टिप्लाय बाय हा रूट आहे तेव्हा मल्टिप्लाय लिहिला. आणि 1 मायनस इथं स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होईल, फक्त एक्स राहणार. आता काय करतोय? हा 1 अपॉन 2 आहे तसा
रूट एक्स आत मल्टिप्लाय करतोय, म्हणजे एक्सला मल्टिप्लाय केला एक्सनं, दोन्ही रूट आहेत म्हणजे रूट ए इंटू रूट बी दॅट इज रूट ए बी. एक्सनं आत मल्टिप्लाय केला दॅट इज 2, एक्सनं 1 न मल्टिप्लाय एक्स आणि एक्सला मल्टिप्लाय बाय एक्स म्हणजे एक्सचा स्क्वेअर दॅट इज dy अपॉन dx. कळालं? कंपोजिट फंक्शन असेल तर काय करायचंय, एक्सच्या ऐवजी जो आलेला आहे त्याचा फक्त डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करून घ्यायचा आहे. समजलं एक्झाम्पल? Okay, let us see another example. Differentiate with respect to x sin of 2x plus 1. आता फंक्शन देताना काय दिलेलं आपल्याला, त्याला पहिला y इक्वल टू सपोज केला, लेट y इक्वल टू साइन ऑफ 2x प्लस 1. आता हा कंपोजिट फंक्शन आहे. स्टँडर्ड फंक्शन कोणतं आहे आपला? बोला. हा बरोबर बोला. स्टँडर्ड फंक्शन कोणतं आहे? y इक्वल टू साइन ऑफ 2x प्लस 1 दिलेलं आहे. स्टँडर्ड फंक्शन जो आहे तो आपला साइन, स्टँडर्ड फंक्शन जो आहे तो आपला साइन एक्स आहे, पण इथे एक्स ऐवजी काय लिहिलं आहे? 2x प्लस 1 एक्स ऐवजी आलेला आहे, त्यामुळे हा कंपोजिट झाला. कंपोजिट आणि स्टँडर्ड मध्ये फरक काय? ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन साइन एक्स हा आपला एक्स असतोय आणि कंपोजिट मध्ये एक्स ऐवजी परत एखादा कोणताही फंक्शन येतोय. आता 2x एक्स ऐवजी तर लॉग एक्स आला तरी तो कंपोजिटच, कारण एक्स नाही येत तिथं, एक्स ऐवजी फंक्शन येतोय. अल्जेब्रिक, ट्रिग्नॉमेट्रिक, लॉगॅरिथमिक, एक्सपोनेन्शियल, इनव्हर्स कोणताही फंक्शन येऊ देत, त्याला आपण कंपोजिट फंक्शन म्हणत आहे. एक्स ऐवजी एखादा फंक्शन आला तर कंपोजिट फंक्शन, आणि त्यानंतर त्याला बाय कंपोजिट फंक्शनचे फॉर्म्युले अप्लाय करून त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. आता इथं एक्स ऐवजी काय येतोय? 2x प्लस 1. एक्स ऐवजी परत एखादा फंक्शन आलेला आहे. स्टँडर्ड फंक्शन साइन एक्स आहे, पण एक्स ऐवजी 2x प्लस 1 आलेला आहे. साइन ऑफ फंक्शन म्हणजे कंपोजिट फंक्शन झाला. याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला. पहिला म्हणतोय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह अटॅच केला. y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे dy अपॉन dx दॅट इज डेरिव्हेटिव्ह कशाचा? साइन ऑफ 2x प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह लिहिला. आता साइन ऑफ फंक्शन फॉर्म्युला आपल्यापाशी, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन. फंक्शन म्हणजे 2x प्लस 1 आहे ना. फॉर्म्युले लिहा. एक्झाम्पल सोडवताना फॉर्म्युले सोबत समोर ठेवा. साइन ऑफ, साइनचा डेरिव्हेटिव्ह काय? कॉस, बरोबर, आणि फंक्शन 2x प्लस 1. साइन ऑफ फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ फंक्शन इक्वल टू कॉस ऑफ फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फॉर्म्युला आहे आपल्यापाशी. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, एक्सच्या ऐवजी 2x प्लस 1 आलेला आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय केला. फक्त साइन एक्स असता तर कॉस एक्स लिहिला असता. कळतंय काय बोलतोय मी? कळतंय काय? हा, फक्त साइन एक्स असता तर काय? साइन एक्स डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, एक्झाम्पल संपला असता. पण इथे एक्सच्या ऐवजी 2x आलेला आहे, तर एक्सच्या ऐवजी 2x लिहिला आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण मल्टिप्लाय करून घेतलेला आहे. फक्त एक्स्ट्रा टर्म ही घेतलेली आहे. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, पण एक्सच्या ऐवजी फंक्शन आलेलं आहे, तर साइन ऑफ फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ फंक्शन इनटू त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एक्स्ट्रा मल्टिप्लाय करतोय. दॅट इज कॉस ऑफ 2x प्लस 1 आहे तसं ठेवतोय. आता इथं दोन टर्म आहेत, 2x आणि 1, या दोघांचा डेरिव्हेटिव्ह कंबाईन आहे. तो आपल्याला मिडल साइन प्लस किंवा मायनस असेल तर डेरिव्हेटिव्ह आपण सेपरेट घेतोय. त्यामुळे काय करायचं, पहिला 2x चा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेतला, प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेतला, कारण मिडल साइन प्लस आहे आणि दोघांचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो आपल्याला कंबाईन आहे. त्यामुळे जर मिडल साइन प्लस किंवा मायनस असेल तर आपण डेरिव्हेटिव्ह प्रत्येक टर्मचा सेपरेट घेऊ शकतोय. त्यामुळे 2x चा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेतला, प्लस सेकंड टर्म 1 आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेतला, म्हणजे पहिली टर्म कॉस ऑफ 2x प्लस 1 आहे तसं ठेवतोय. आता इथे चल काय? डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा, म्हणजे एक्स आपला चल आहे. एक्स सोडून काही असेल तर आपण कॉन्स्टंट म्हणतोय. कॉन्स्टंट जर फंक्शनला मल्टिप्लाय किंवा डिवाइडला आले असेल, म्हणजे 2 हा कॉन्स्टंट आहे, एक्स आपला चल आहे, 2 हा कॉन्स्टंट आहे, तो मल्टिप्लायला आलेला आहे, तर पहिला त्याला मल्टिप्लायचं 2 बाहेर घ्यावं लागेल, कारण फंक्शनला मल्टिप्लाय किंवा डिवाइड असेल तर बाहेर घ्यायचा डेरिव्हेटिव्हच्या. 2 जो आहे तो बाहेर घेतला, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स राहणार, प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 आहे तसं ठेवतोय, कारण हा पूर्ण कॉन्स्टंट आहे. हा बाहेर जरी घेतला तर 1च राहणार आहे. त्यामुळे कॉस ऑफ 2x प्लस 1 आहे तसा, हा 2 आहे तसा,
एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे 1 फॉर्म्युला आपल्यापाशी प्लस 1 म्हणजे कॉन्स्टंट, इथे एक्स कुठेही नाही आहे. 1 म्हणजे कॉन्स्टंट टर्म. कॉन्स्टंट जर सेपरेट असेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ के म्हटलोय पण, के म्हणजे कॉन्स्टंट. कॉन्स्टंट जर सेपरेट असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. देअरफॉर 2 इंटू 1 म्हणजे 2 प्लस 0 म्हणजे हा ब्रॅकेटचा आन्सर 2 झाला. 2 जो आहे तो कॉस ऑफ 2x प्लस 1 ला मल्टिप्लाय आहे. त्यामुळे लिहिताना पहिला 2 लिहिला आणि त्यानंतर कॉस ऑफ 2x प्लस 1. समजलं एक्झाम्पल? Okay, let us see. Next, differentiate with respect to x 2 raised to x plus cos of 3x. पहिला दिलेल्या एक्झाम्पलला y इक्वल टू सपोज केला, y इक्वल टू 2 raised to x प्लस cos 3x. आता इथं स्टँडर्ड फंक्शन कोणतं आहे आणि कॉम्पोजिट फंक्शन कोणतं आहे? 2 raised to x स्टँडर्ड आहे, कॉम्पोजिट आहे? स्टँडर्ड आहे, कारण फक्त x आहे, बरोबर? हा, म्हणजे a raised to x फॉर्म्युला दिसतोय आपल्याला. डेरिव्हेटिव्ह ऑफ a raised to x, a म्हणजे 2, बरोबर ना? ए रेस टू एक्स पहिला फॉर्म्युला आहे आणि दुसरा टर्म जी आहे ते कॉस ऑफ 3x हा कॉम्पोजिट आहे, कारण का स्टँडर्ड फंक्शन आपला कॉस एक्स आहे, पण एक्सच्या ऐवजी 3x आलेला आहे, त्या हा कॉम्पोजिट आला. कळालं फरक काय स्टँडर्ड आणि कॉम्पोजिट मध्ये? हा, आता काय करायचं आहे, दोन टर्म आहेत. पहिली टर्म 2 रेस टू एक्स आणि दुसरी टर्म कॉस 3x, मिडल साइन प्लस आहे, त्यामुळे दोन टर्म झाल्या. डेरिव्हेटिव्ह घेताना दोघांचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला सेपरेट घ्यावा लागेल. पहिला म्हणजे आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, देअरफॉर डेरिव्हेटिव्ह अटॅच केला. y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स दॅट इज dy अपॉन dx इक्वल टू डेरिव्हेटिव्ह कशाचा, या पूर्ण टर्मला ब्रॅकेट पुटअप केला. ब्रॅकेट मध्ये 2 रेस टू एक्स प्लस कॉस 3x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स डी बाय dx. आता काय करायचं आपल्याला, दोन टर्म आहेत कारण मिडल साइन प्लस आहे. मिडल साइन प्लस किंवा मायनस असेल तर प्रत्येकाला डेरिव्हेटिव्ह आपण सेपरेट देऊ शकतोय. तेव्हा पहिल्या टर्मला डेरिव्हेटिव्ह सेपरेट दिला 2 रेस टू एक्स ला, प्लस दुसरी टर्म कॉस 3x आहे त्याला सुद्धा डेरिव्हेटिव्ह सेपरेट दिला. आता इथं काय, पहिल्या टर्मला स्टँडर्ड फंक्शन आहे, ए बी कॉन्स्टंट डिनोट करतो, म्हणजे ए रेस टू एक्स, ए म्हणजे 2 आहे, बरोबर ना? डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स फॉर्म्युला एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, ए रेस टू एक्स काय फॉर्म्युला? ए रेस टू एक्स, ए रेस टू एक्स, ए रेस टू एक्स, एक्स रेस टू एन नव्हे, ए रेस टू एक्स, ए म्हणजे 2 आहे. काय फॉर्म्युला? लॉग ए, ए म्हणजे किती येतं? 2 फॉर्म्युल्यात पुटअप केला. ए रेस टू एक्स लॉग ए बेस ई, बेस काही नाही म्हणजे बेस ई असणार आहे. फॉर्म्युल्यात ए च्या ऐवजी 2 पुटअप केला, म्हणजे ए रेस टू एक्स म्हणजे 2 रेस टू एक्स लॉग ए, ए म्हणजे 2 टू द बेस ई, ई आपण कधी लिहित नाही, प्लस आता इथं कॉस ऑफ फंक्शन फॉर्म्युला ना, कंपोजिट फंक्शनचा फॉर्म्युला, फंक्शन एक्स च्या ऐवजी 3x आलेला आहे म्हणजे फंक्शन आलेलं आहे, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, बरोबर? फंक्शन एक्सच्या ऐवजी 3x आलेला आहे त्यामुळे 3x चा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय केला. कंपोजिट फंक्शनचा फॉर्म्युला अप्लाय केला. फक्त कॉस एक्स असता तर मायनस साइन एक्स, पण एक्सच्या ऐवजी फंक्शन आलेलं आहे त्यामुळे फंक्शन लिहिला आणि त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करून घेतला. ही स्टेप कळली काय? हा, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्सच्या ऐवजी 3x येतोय तेव्हा 3x लिहिला इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सच्या ऐवजी आलेला फंक्शन, म्हणजे कंपोजिट फंक्शनचा फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ फंक्शन इक्वल टू मायनस साइन ऑफ फंक्शन इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, फंक्शन म्हणजे एक्सच्या ऐवजी आलेला फंक्शन 3x. आता काय करायचं आपल्याला, 3x चा डेरिव्हेटिव्ह फक्त फाइंड आउट करायचा आहे, दॅट इज इक्वल टू 2 रेस टू एक्स लॉग 2 आहे तसा, हा प्लस मायनस मायनस होऊन जाईल, मायनस देतोय साइन ऑफ 3x इनटू हा डेरिव्हेटिव्ह आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. आता एक्स हा आपला चल आहे म्हणजे कॉन्स्टंट काय इथं 3, 3 जो कॉन्स्टंट फंक्शनला मल्टिप्लाय आहे तेव्हा डेरिव्हेटिव्हच्या पहिला त्याला बाहेर घ्यावं लागेल. कॉन्स्टंटला डेरिव्हेटिव्ह बाहेर घेतला, 3 बाहेर घेतला म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ फक्त एक्स राहणार, दॅट इज 2 रेस टू एक्स लॉग 2 मायनस ही व्हॅल्यू किती, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे किती 1, म्हणजे काय साइन ऑफ मायनस साइन 3x आहे तसा 3 ला 1 न मल्टिप्लाय केला तर लिहिताना काय करतो 3 into 1 म्हणजे 3,
तो 3 पहिला लिहितोय. दॅट इज 2 log 2 मायनस 3 पहिला लिहिला साइन ऑफ 3x दॅट इज dy अपॉन dx. समजलं एक्झाम्पल? Okay, let us see another example. Differentiate with respect to x cos of x into e raised to x. ब्रॅकेट मध्ये x e raised to x दिलेलं आहे. लेट y इक्वल टू सपोज केला. x ऐवजी काय लिहिलं आहे? स्टँडर्ड फंक्शन काय? आवाज येतोय माझा? आवाज येतोय काय? हा, स्टँडर्ड फंक्शन काय? स्टँडर्ड फंक्शन म्हणतोय. स्टँडर्ड बाहेर कॉस आहे म्हणजे स्टँडर्ड फंक्शन काय? तर कॉस आहे. स्टँडर्ड फंक्शन काय? का? कॉस एक्स. स्टँडर्ड फंक्शन जो आहे तो आपला कॉस एक्स आहे. पण एक्स ऐवजी काय लिहिलं आहे ब्रॅकेटमध्ये? एक्स ई रेस टू एक्स. स्टँडर्ड फंक्शन कम्पेअर करायचा. स्टँडर्ड फंक्शन कॉस एक्स आहे, पण एक्स ऐवजी काय लिहिलं इथं? एक्स इंटू ई रेस टू एक्स. एक्स ऐवजी पूर्ण टर्म लिहिले आहे. म्हणजे कंपोजिट फंक्शन हा फंक्शन दिला. कॉस ऑफ फंक्शन. फंक्शन म्हणजे काय? एक्स ई रेस टू एक्स. कळतंय? हा, आता याचा डेरिव्हेटिव्ह घेत आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. दोन्ही साईडला पहिला डेरिव्हेटिव्ह अटॅच करतोय. वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे dy अपॉन dx इक्वल टू डेरिव्हेटिव्ह कशाचा? कॉस ऑफ एक्स इंटू रेस टू एक्स म्हणजे फंक्शन आलेलं आहे. आता कंपोजिट फंक्शनचा फॉर्म्युला अप्लाय केला. कॉस ऑफ फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज मायनस साइन ऑफ फंक्शन. फंक्शन म्हणजे काय? एक्स ऐवजी आलेली टर्म. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय? मायनस साइन एक्स. पण एक्स ऐवजी काय आलेलं आहे? एक्स इंटू ई रेस टू एक्स आलेला आहे. त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण मल्टिप्लाय करून घेतोय. कळालं फॉर्म्युला कसा अप्लाय केला? हा, कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह काय? मायनस साइन एक्स. पण एक्सच्या ऐवजी काय आलेलं आहे? एक्स ई रेस टू एक्स आलेला आहे. तेव्हा एक्स ई रेस टू एक्स लिहिला आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करून घेतला. दॅट इज मायनस साइन एक्स ई रेस टू एक्स आहे त्याचा. आता आपल्याला हा डेरिव्हेटिव्ह एक्सपांड करायचा आहे. कोणता? एक्स त्याला मल्टिप्लाय बाय ई रेस टू एक्स. दोन्ही फंक्शन आहेत ना, आणि एक्स हा चल आहे आपला, म्हणजे एक्स फंक्शन आहे अल्जेब्रिक फंक्शन, आणि दुसरा ई रेस टू एक्स म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. इथं दोन फंक्शनचा मल्टिप्लाय दिलेला आहे. प्रोडक्ट रूल अप्लाय करावं लागेल आपल्याला. बरोबर काय? कळतंय काय? हा, एक्स हा आपला चल आहे, व्हेरिएबल काय? एक्स आहे. त्यामुळे एक्स आहे आणि त्याला मल्टिप्लाय बाय ई रेस टू एक्स म्हणजे पहिला जो फंक्शन आहे तो अल्जेब्रिक आहे आणि दुसरा जो आहे तो एक्सपोनेन्शियल घातांकी स्वरूपात फंक्शन आहे. दोन फंक्शनचा गुणाकार आहे. दोन फंक्शनचा गुणाकार असेल तर डेरिव्हेटिव्ह घेताना प्रोडक्ट रूल अप्लाय करतो आपण. काय प्रोडक्ट रूल? पहिला फंक्शन आहे तसा, म्हणजे पहिला फंक्शन काय? एक्स आहे तस ठेवला इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. सेकंड काय? ई रेस टू एक्स. फर्स्ट फंक्शन आहे तसं ठेवतोय इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस आता उलट दुसरा आहे तसा इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. कळालं प्रोडक्ट रूल? हा, दोन फंक्शनचा गुणाकार असेल तर काय करतोय? पहिला आहे तसा दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस आता दुसरा आहे तसा इनटू पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज इक्वल्स टू मायनस साइन एक्स इंटू ई रेस टू एक्स आहे तसा. आता फक्त आपल्याला डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करायचा आहे. ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय? आणि एक्स डेरिव्हेटिव्ह 1. बाकीच्या टर्म ऍज इट इज होतो. एक्स आहे तस ठेवला, हा एक्स आहे तसा, ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स आहे तसा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे 1. आता या दोन्ही टर्म मधून काय कॉमन घेता येईल? ब्रॅकेट मधून ई रेस टू एक्स कॉमन घेतोय, म्हणजे ई रेस टू एक्स कॉमन घेतला तर पहिल्या टर्मला एक्स राहणार प्लस ई रेस टू एक्स कॉमन घेतला तर दुसऱ्या टर्मला 1 राहणार. म्हणजे फायनल आन्सर काय असणार आपल्याला? देअरफॉर dy अपॉन dx इक्वल्स टू मायनस साइन आहे तसा लिहिताना हा पहिला ब्रॅकेट पहिले लिहितोय ई रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 1 आणि त्याला मल्टिप्लाय बाय काय? साइन एक्स ई रेस टू एक्स आणि मायनस साइन समोर लिहिला. फक्त ऍडजस्टमेंट केलेली आहे. कळालं एक्झाम्पल? लेट अस सी अनदर एक्झाम्पल. Differentiate with respect to x e raised to 3x into sine of 2x. Let us suppose that first example y equal to
e रेस टू 3x त्याला मल्टिप्लाय बाय साइन ऑफ 2x. तर फंक्शन किती आहेत? हाऊ मेनी फंक्शन्स आर देअर? 2. पहिला फंक्शन कोणता? e रेस टू 3x. स्टँडर्ड आहे कंपोजिट आहे? कंपोजिट आहे, कारण स्टँडर्ड फंक्शन आपला e रेस टू x आहे. स्टँडर्ड फंक्शन e रेस टू x आहे, पण x ऐवजी 3x आलेला आहे, त्यामुळे कंपोजिट झाला. आणि दुसरा फंक्शन काय? साइन ऑफ 2x. अगेन कंपोजिट आहे, स्टँडर्ड फंक्शन काय आपला साइन x आहे, बरोबर ना? दोन्ही फंक्शन जे ते कंपोजिट फंक्शन आहे. पहिला फंक्शन e रेस टू 3x, e रेस टू x स्टँडर्ड, e रेस टू 3x कंपोजिट. साइन x स्टँडर्ड, साइन x ऐवजी 2x आलेला आहे, त्यामुळे कंपोजिट. दोन फंक्शनचा गुणाकार आहे आणि दोन्ही कंपोजिट आहेत आहे. पहिला डेरिव्हेटिव्ह घेतोय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह अटॅच केला. देअरफॉर y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स दॅट इज dy अपॉन dx इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह कशाचा? e रेस टू 3x इंटू साइन ऑफ 2x. दोन फंक्शन आहेत, दोन्ही कंपोजिट आहेत, दोघांचा मल्टिप्लाय आहे. तर डेरिव्हेटिव्ह घेताना काय घ्यायला लागेल? बोला. बाय प्रोडक्ट रूल. कसं एक्सपांड करणार? ॲज इट इज. व्हेरी गुड. व्हेरी गुड. म्हणजे काय केला? पहिला फंक्शन तो स्टँडर्ड असू देत, कंपोजिट असू देत, तो नंतर बघायचा. आपण पहिला आपण दोन फंक्शनचा गुणाकार आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, म्हणजे प्रोडक्ट रूल अप्लाय केला. पहिला फंक्शन आहे तसा, पहिला फंक्शन काय? e रेस टू 3x आहे तसा, इनटू दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, दुसरा फंक्शन साइन 2x आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह, प्लस आता उलट दुसरा आहे तसा साइन 2x आहे तसा, इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू 3x. पहिला काय केला आपण? प्रोडक्ट रूल अप्लाय केला. दोन फंक्शनचा गुणाकार असेल तर प्रोडक्ट रूल आणि भागाकार असेल तर कोशंट रूल पहिला अप्लाय करायचा. आता काय? e रेस टू 3x आहेतच ठेवला. आपल्याला काय घ्यायचं आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन 2x घ्यायचा आहे. हा एक्सपांड कसं कराल? साइन 2x डेरिव्हेटिव्ह म्हणजे साइन ऑफ फंक्शन काय लिहिणार? 2x. बरोबर ना? ओके, व्हेरी गुड. म्हणजे काय? साइनचा डेरिव्हेटिव्ह काय? कॉस. पहिला लिहिला साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस. एक्सच्या ऐवजी 2x आलेला आहे, त्यामुळे 2x लिहिला आणि त्या 2x चा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय केला. म्हणजे साइन ऑफ फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन म्हणजे काय? एक्सच्या ऐवजी आलेली टर्म 2x. बरोबर ना? साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, एक्सच्या ऐवजी 2x आलेला आहे, त्यामुळे 2x लिहिला इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन म्हणजे 2x प्लस साइन ऑफ 2x आहे तसा इथं बोला, e रेस टू 3x चा डेरिव्हेटिव्ह. बोला. व्हेरी गुड. म्हणजे काय? e रेस टू फंक्शन त्याचा डेरिव्हेटिव्ह काय? e रेस टू फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन म्हणजे काय? 3x. फॉर्म्युल्यात पुटअप केला. e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह काय? e रेस टू x. पण x च्या ऐवजी 3x आलेला आहे, त्यामुळे 3x लिहिला आणि त्या 3x चा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करून घेतला. आता काय करायचं? आपल्याला डेरिव्हेटिव्ह एक्सपांड करायचा आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x एक्सपांड करायचं आहे. त्याआधी x हा चल आहे आपला, बरोबर ना? आणि त्याला मल्टिप्लाय बाय कॉन्स्टंट, त्यामुळे कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या पहिला बाहेर घ्यावा लागेल. कॉन्स्टंट 2 जो आहे तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतला, x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x लिहिला, प्लस साइन 2x आहे तसा, e रेस टू 3x आहे तसा, परत x हा चल आहे आपला, x ला मल्टिप्लाय बाय कॉन्स्टंट 3 आलेला आहे, त्यामुळे 3 पहिला बाहेर घेतला, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतला, इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x आहे तसा. डेरिव्हेटिव्ह ऑफ x ही व्हॅल्यू 1 ना? बरोबर. हा, अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ x इक्वल्स टू 1. बाकीच्या टर्म आहेतच ठेवल्या, फक्त डेरिव्हेटिव्ह ऑफ x इक्वल्स टू 1 व्हॅल्यू रिप्लेस केली. म्हणजे काय राहणार? 2 त्याला मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे 2. तो 2 जो आहे तो e रेस टू 3x इंटू कॉस 2x ला मल्टिप्लाय करून घेतला, प्लस 3 इंटू 1 म्हणजे 3. 3 जो आहे तो साइन 2x e रेस टू 3x याला मल्टिप्लाय करून घेतला, दॅट इज dy अपॉन dx. कळालं एक्झाम्पल?